नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. विधान परिषदेत हक्काची जागा न मिळाल्याची खंत. महायुतीत दगाफटका होणार नाही, पण आम्हाला गृहीत धरू नका. रामदास आठवले यांचा स्पष्ट इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काकडे पितापुत्रांचा प्रवेश. विक्रम काकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार घोषित. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश. संजय काकडेंची फेसबुक पोस्ट. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट. तुम्ही भीष्म पितामह आहात, सर्वजण तुमचं ऐकतात. अब्दुल सत्तारांकडून राज्यपाल हरिभाऊ बागडेंचं कौतुक. यवतमाळच्या पहापळ बौद्ध मार्गावरील गोरक्षण संस्थेच्या 22 जनावरांचा मृत्यू. ज्वारीचं फुटवं खाल्ल्यानं 22 जनावरांचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरातील पैठणमध्ये धक्कादायक घटना. 80 वर्ष वयोवृद्ध आजीवर 28 वर्षीय तरुणानं केला अत्याचार. पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरोधात आरोप निश्चिती. या प्रकरणी पोलिसांनी 892 पानांचं आरोपपत्र केलं न्यायालयात दाखल. पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणात बालिकेच्या आजीची साक्ष. सरकार पक्षाकडून 82 साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर. अन्न आणि औषध प्रशासनाची पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई. 19 लाखांचा साठा जप्त. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू राहील, प्रशासनाचा इशारा. इंधन तुटवड्याचा फायदा घेत डिझेलची अवैध विक्री करणारं रॅकेट सक्रिय. गडचिरोलीत अवैध डिझेल विक्री. 1 लाखाचा साठा जप्त. यवतमाळमध्ये जोरदार वाऱ्यानं धुळीचं साम्राज्य. अचानक निर्माण झालेल्या वातावरणीय बदलामुळे नागरिकांमध्ये संभ्रम. काही ठिकाणी पावसाची हजेरी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.